राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पूर्व भागात यंत्रमाग धारकांसमवेत सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीत झालेली बैठक चर्चेचा विषय ठरली। या बैठकीत सुशीलकुमार शिंदे हे भावनावश झाले होते। शरद पवार यांची दूरदृष्टी 1998 साली त्यांनी मला जनरल सीटवरून दिलेली उमेदवारी आदी अनेक आठवणींना उजाळा देत सुशीलकुमार शिंदे यांनी पूर्व भागाला आपलेसे केले। शरदरावांनी पूर्व भागासाठी खूप काही केले असेही त्यांनी सांगितले। ऐका सुशीलकुमार शिंदे यांचे हे भाषण। यंत्रमाग कारखानदार, पॉवरलूम, हँडलूम आणि रेडीमेड कापड बनवणारे सगळे कारखानदार यांच्याशी थोडासा संवाद साधावा, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये मी त्यांच्याबरोबर बोलत होतो, 2-3 वेळेस बोललो आणि त्यावेळेस त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली होती की शरदचंद्रजी पवार ज्या वेळेस सत्तेवर आले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, देशाच्या राजकारणात गेले, त्या वेळेस त्यांनी हा पूर्व विभागाला खूप मदत केलेली आहे असा सातत्याने त्यांनी उल्लेख केला। म्हणून आज त्यांच्याही समोर शरदरावांना संवाद साधण्याची मी त्यांना सांगितलं होतं, त्याप्रमाणे तोही संवाद झाला। आणि आता तेही मी सभा संबोधित करून उद्या ते मराठवाड्यामध्ये जाते। मित्र हो, मी आज थोडासा भावनावश झालेला आहे। मला तो दिवस आठवतो 1998चा। मी राज्यसभेचा सदस्य होतो त्यावेळेस आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या या विभागाचं प्रतिनिधित्व करत होते आपले कुचन साहेब। 2दा त्यांनी प्रतिनिधित्व केलं खासदार म्हणून। त्यानंतर खासदार सादुल 2 वेळेस त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतरची जी निवडणूक झाली त्यामध्ये आमच्या पक्षाचा पराभव झाला आणि इथे भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आला। आणि त्याच्यानंतर 1998 साली मी राज्यसभेचा सदस्य असताना काय कसं त्यांना शरदरावांना सुचलं माहिती नाही, पण त्यांनी आमच्या इलेक्शन कमिटी पुढे महाराष्ट्राच्या त्यांनी आग्रही भूमिका घेतली की खासदारकीचं तिकीट द्यायचं असेल तर सुशीलकुमार शिंदेना या ठिकाणावरून दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली 98 साली। मला देखील भीती वाटत होती मित्र हो, सांगतो आपल्याला, कारण मी 98 पर्यंत त्याच्या अगोदर राखीव जागेवरच निवडणूक मी लढवत होतो। मी कधी जनरल जागेवर निवडणूक लढवत नव्हतो। पण शरद पवार एक अशी व्यक्ती आहे देशामधली, त्यांना जाणीव असते एखाद्या गोष्टीची आणि त्यांनी मनात एकदा घेतलं की ते खरं करून दाखवतात। हे आतापर्यंतचा इतिहास आहे। 98ला त्यावेळेस बरीचशी परिस्थिती अशी होती की मला तो इतिहास सांगितला पाहिजे की बाजूला पंढरपूर राखीव होतं, उस्मानाबाद राखीव होतं आणि मध्येच आपली कॉन्स्टिट्युएन्सी सोलापूर हे जनरल सीटवर होतं। आणि मला आठवतं त्यावेळेचे मोठे नेते काही शरदरावांनी ही कल्पना मांडल्याबरोबर ते म्हणाले पंढरपूर, उस्मानाबाद याच्यामध्ये एकुलती एक सीट आहे जनरल सीट, ती 2 आजूबाजूला राखीव आणि मध्ये जनरल सीट, तोही राखीव जागेवरचा माणूस, अनुसूचित जातीचा माणूस, हे तिन्ही पडतील म्हणून सांगितलं। वर्किंग कमिटीमध्ये सांगितलं त्यांनी। पण शरदरावांनी त्यावेळेस आग्रह धरला होता। माझा इंटेलिजन्स आहे म्हणाले, इथे फक्त सुशीलकुमार शिंदेच निवडून येऊ शकतो आणि त्याचा फायदा बाजूच्या दोन्ही सीटला होतो। आणि त्यावेळेस 98 साली पंढरपूरही निवडून आलं, उस्मानाबादही निवडून आलं
आणि सोलापूरला मी जनरल सीटवर निवडून आलो, त्याची सुरुवात शरदचंद्रजी पवार यांनी केलेली. 99ला परत निवडणुका झाल्या आणि त्याही वेळेस परत मी याच ठिकाणावरून जनरल सीटवर निवडून गेलो. आणि अशा 2 वेळेस या मतदारसंघातून आपण दलित असताना देखील सर्व धर्म समभाव ज्या पक्षाने आळवला, कृतीत आणला, त्या पक्षाला आपण सातत्याने निवडून दिलं. 2दा इथं दिलं आणि 2दा दक्षिण सोलापूर या ठिकाणी मी मुख्यमंत्री व्हायच्या वेळेस आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर. पण इथून निवडून गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे, मी अनेक वेळेस मी आपल्याला सांगितलंय, ज्या वेळेस मी पार्लमेंटमध्ये भाषण करायला उभा राहायचा त्यावेळेस अटल बिहारीच्या बाजूला बसलेले आणि अटल बिहारींच्या बरोबरचे ते आपल्या लोकांना सांगायचे, देखिए वो सुशील कुमार शिंदे दलित है लेकिन जनरल सीट पे चुन के आता है. कॉलर माझी टाईट होत नव्हती, कॉलर ही माझ्या मतदारसंघामधल्या सर्व लोकांची कॉलर टाईट होत होती आणि संपूर्ण देशाला हे कळत होतं. असा हा मतदारसंघ सर्व धर्म समभावाचा, ज्यांनी कधी जातीचा, पातीचा, धर्माचा विचार केला नाही आणि सुशील कुमारला निवडून दिलं, आपलं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 2009ला हा मतदारसंघ परत राखीव झाला आणि राखीव झाल्यानंतरही तुम्ही निवडून दिलं. पण 2014ला थोडस घोडं बिघडलं. आमच्या युपीए सरकारमध्ये शरदरावजी तर इनर कॅबिनेट मध्ये होते आणि त्यावेळेस आमच्या मंत्रिमंडळावर आरोप प्रत्यारोप व्हायचे आणि आमच्या सरकार, आमचे पंतप्रधान आणि सोनिया गांधीजी आणि आमच्यावर झालेले आरोप, एक तर त्यांना राजीनामा द्यायला सांगायचे, नाहीतर ज्यांच्यावर कोर्टात थोडी जरी केस झाली तरी त्यांना घरचा रस्ता दाखवायचा. याच्यामुळं एक त्यावेळेस 2012-13च्या दरम्यान देशामध्ये एक अशी हवा पसरली की काँग्रेस प्रणित हे युपीए सरकार एक भ्रष्ट सरकार आहे, ह्या सरकारला उलटून पाडलं पाहिजे अशा प्रकारची भावना या देशामध्ये पसरली. आणि ह्या नंतरच्या 2 ते 3 वर्षामध्ये ज्या लोकांना घरी पाठवलेलं होतं, ज्या लोकांच्यावर केसेस झाल्या, ते सगळे निर्दोष सुटलेले आहेत. म्हणजे याच्यावरून ओळखा की काँग्रेसची नीती जरा थोडा जरी दाग लागला तरी त्याला घरी जा म्हणणारी नीती, आणि आज यांच्यावर एवढे मोठे आरोप होतात, राफेल सारखा आरोप होतो पण गच्च बसलेले आहेत खुर्चीवर. सुषमा स्वराज्याच्या वर आरोप होतो, गच्च बसलेले आहेत खुर्चीवर. इथं आपल्या सोलापुरामध्ये ज्यांच्यावर आरोप होतो मंत्र्यांच्यावर, ते गप्प बसलेले आहेत आणि कोण त्यांच्यावर कारवाई करत नाही. पण आम्ही केली आणि त्यामुळे ह्या देशामध्ये 2014 साली एक असा वाईट अशा प्रकारचा संदेश गेला की हे सगळे करप्ट आहेत. आणि म्हणून 2014च्या वेळेस मोदी सरकारने या देशामध्ये खूप प्रचार केला. सोलापूरला ते आले आणि सोलापूरमध्ये भाषण केलं. जोरदार ते भाषण करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत फार. आणि इथं भाषण केलं, शिंदे जी तो गृह मंत्री है और यहाँ टेक्सटाइल बहुत जोर से चलता है, हैंडलूम चलता है, पावरलूम चलता है, तो क्यों नहीं इनके जवानों को ये कपड़ा नहीं देते, अशा प्रकारचं त्याने भाष्य केलं. हम सत्ता पे आए तो हम देंगे, इस प्रकारची भूमिका त्यांनी घेतली.
आणि आम्ही फसलो. शरदरावजी, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही डिफेन्सचे मंत्री होता. सियाचीनवर जिथे -50 डिग्री टेम्परेचर आहे तिथं आमच्या ह्या हँडलूमचा टिकाव लागेल का? 4-4 बेड, 4-4 ब्लँकेट घालून तिथं बसावं लागतं. तिथं आमच्या हँडलूमच्या या कपड्याने काही तिथं होणार नाहीये. थंडी थांबू शकणार नाही. पण त्या प्रधानमंत्र्याला हे माहिती नव्हतं. पण निवडणुकीमध्ये जे बोलायचं ते खचून बोलले आणि आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला. आम्हाला वाटलं की खरंच काही देशाच्या पंतप्रधानाच्या हातामध्ये पॅरामिलिटरी माझ्याकडे होती ती त्यावेळेस 14 लाख सैन्य होतं आणि मिलिटरी जर धरली तर ती 15 लाख. प्राईम मिनिस्टरच्या हाताखाली 15 लाख. आणि म्हणून हा जर कपडा काही अंशी जरी त्यांच्या चादरी जरी घेतल्या असत्या भारतात वापरण्याकरता तर आमच्या ह्या हँडलूमवाल्यांचा, पॉवरलूमवाल्यांचा प्रश्न सुटला असता. पण त्यांनी जोरात बाता मारल्या, पण 4 वर्षामध्ये काही केलं नाही. त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले देखील पार्लमेंटमध्ये एकही प्रश्न विचारला नाही. जिथे आपण लोकप्रतिनिधी म्हणून जातो तिथं आम्ही सत्तेवर जरी नसलो तरी शरदरावजी आणि मी पार्लमेंटमध्ये अनेक प्रश्न विचारून भांडावत होतो. पण आमच्या लोकप्रतिनिधींनी ते काही केलं नाही. पण असो मित्र हो, सपाटेजी आपल्याला सांगत होते ते मी जास्त वेळ घेणार नाही. पण एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या कृतज्ञतेने मी लहानपणापासून या विभागामध्ये फिरलो, वाढलो आणि गेल्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये मला जी सेवा करता आली ती केली. मग ते उजनीचं पाणी असो, सोलापूर सारख्या एका जिल्ह्याकरता म्हणून एक युनिव्हर्सिटी असो, किंवा NTPC असो, पॉवर ग्रीड असो, आणि या रस्त्यांच्या बाबतीत तर शरदरावांना पूर्ण कल्पना आहे की कॅबिनेटमध्ये आम्ही भांडून हे रस्ते घेतलेले होते. सोलापूर टू पुणे, सोलापूर टू हैदराबाद, सोलापूर टू विजापूर, आणि हे रस्ते आम्ही केले. पण उद्घाटनाला मात्र हे मोदी साहेब ठपकन आले. यांनी काय या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या सोलापूरमध्ये काही केलंच नाही. पण आज मित्र हो, एवढं सगळं करत असताना आज जे वातावरण आहे निवडणुकीचं, हे धर्मावर आधारित आणि जातीवर आधारित अशा प्रकारचं हे वातावरण झालेलं आहे. आमच्या सोलापूरच्या 4 हुतात्म्यांनी, मल्लप्पा धनशेट्टी, शिंदे, कुर्बान हुसेन, सारडा, हे निरनिराळ्या जातीचे धर्माचे होते. त्यांनी देशाला आपला प्राण अर्पण केला. पण कधी त्यांनी आपली जात आणि धर्म का सांगितला नाही. हम सब सेक्युलर आहे म्हणून त्यांनी. हा आमचा सोलापूरचा इतिहास आहे आणि तुम्ही तो पाळला, सगळ्यांनी प्रामाणिकपणाने पाळला आतापर्यंत, आणि अजूनही पुढच्या काळामध्ये पाळाल याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि ही निवडणूक ज्याचा उल्लेख आमच्या मेत्री साहेबांनी केला, ही हुकुमशाही एकतर धर्मावर आधारित, जातीवर आधारित, आणि दुसरी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही. आणि ह्या सगळ्याचं जर कॉम्बिनेशन जर केलं तर उद्या आपला देश कुठे जाणार आहे हे आपण मतदारांनी शोधून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जे आमच्या भारतीय घटनेचं मुख्य स्टेटस आहे ते सेक्युलर आहे, सर्व धर्म समभाव आहे. आणि म्हणून माझ्यासारखा एक कार्यकर्ता भारतामध्ये, शरदरावांनी ज्या तऱ्हेनं मला सपोर्ट केला आतापर्यंत, शरदरावजी आजचा हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण असं, उद्याचं मला माहिती नाही आता,
ही माझी शेवटचीच निवडणूक आहे, जाहीरपणानं मी सांगू इच्छितो आपल्याला. पण ज्या तऱ्हेनं तुम्ही मला पुढे आणलं, एक सब इन्स्पेक्टर असलेला माणूस त्याला राजकारणात ज्या तऱ्हेनं आणलं, आणि एवढंच नाही तर त्याला ट्रेंडही केलं. मला या शेतीतलं वगैरे काय माहिती नव्हतं, आपला ढोर गल्लीत राहणारा मी. पण शरदराव मला बारामतीला घेऊन जायचे, रात्रंदिवस तिथं बसवायचे, सांगायचे शेती असो, पाझर तलाव असो, माळेगावचा साखर कारखाना असो, तिथले प्रश्न असो, हे सगळे प्रश्न त्यांनी त्या काळात माझ्याकडून करवून घेतले. आणि मगच मी करमाळ्याचा आमदार म्हणून निवडून गेलो. आणि त्यानंतर सतत 78 पासून मी ह्या उत्तर सोलापूर म्हणजे आपल्या शहराचं आणि इथलं प्रतिनिधित्व करतो. कधी मला असं माझा मतदारसंघ बदलावा असं वाटलं नाही, एवढं तुम्ही प्रामाणिकपणानं माझ्यावर प्रेम केलं. आणि म्हणून आज मी एवढंच म्हणतो की ह्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आपण धर्म आणि जात यांना काढून टाकून आपण एकच विचार करणार आहोत, तो सर्व धर्म समभावाचा विचार करणार आहोत. आणि पुन्हा भारतावर तुमचा प्रतिनिधी या सोलापूरमधून सुशील कुमार शिंदेना निवडून द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो. यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. तसेच आमच्या Facebook पेजलाही फॉलो करा.